नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र एक्झाम यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। हे जे प्रश्नसंच असणार आहे मित्रांनो, हा आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचं रिव्हिजन म्हणून ठरणारे प्रश्न उत्तर असणार आहेत। कारण आपण यामध्ये टोटल 22 प्रश्न पाहिलेले आहेत आणि 22 चे 22 प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेले आहेत। मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे डेली आपल्याला अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे। पहा, इलेक्ट्रिक बल्ब जो असतो त्यामध्ये कोणता वायू हा भरलेला असतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर नायट्रोजन हा जो वायू आहे, पहा नायट्रोजन वायू इलेक्ट्रिक बल्बमध्ये भरलेला असतो। हा प्रश्न मित्रांनो आपल्याला आरोग्य विभागासाठी सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? हा प्रश्न पहा, हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आला होता आणि 3ही वेळा हा जो प्रश्न आहे त्यातील 1 वेळा आपल्याला पुणेसाठी विचारण्यात आला आहे आणि 2 वेळा हा प्रश्न आपल्याला मुंबईसाठी विचारण्यात आलेला होता। लक्षात ठेवायचंय, महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर पुणे या शहरामध्ये आहे। ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल। मित्रांनो, पुणे हा जो जिल्हा आहे, पहा हा खूप महत्त्वाचा जिल्हा आहे आणि यावरती आपल्याला खूप सारे प्रश्न विचारले जातात। त्यामुळे आपण पुणे जिल्हा विशेष व्हिडिओ एक घेतलेला आहे, त्यामध्ये पूर्ण पुणे जिल्ह्याची माहिती आणि पुण्यावरती आधारित विचारलेले प्रश्न देखील घेतलेले आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, एअर इंडिया या विमान कंपनीची मालकी सध्या कोणाकडे आहे? पहा, एअर इंडिया ही जी विमान कंपनी आहे एअर इंडिया, तर ती सध्या कोणाच्या मालकीची आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर टाटा उद्योग समूह म्हणजे टाटा ग्रुप जो आहे यांच्या मालकीमध्ये येते, पहा एअर इंडिया ही विमान कंपनी। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, पहा सुचेता दलाल या व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित पत्रकार आहेत? पहा, सुचेता दलाल हे नाव मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे, कारण यावरती आपल्याला जवळपास 6 ते 7 वेळा यांच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे। सुचेता दलाल ह्या ज्या आहेत ह्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित पत्रकार आहेत? तर ते आहेत पर्याय क्रमांक 1, तर अर्थशास्त्राशी संबंधित पत्रकार आहेत सुचेता दलाल। आणि यांनीच पहा 1992 ला जो हर्षद मेहता स्कॅम झाला आहे त्याला ओपन केलं होतं आणि सोबतच अजून एक आहे, पहा पारेख केस, म्हणजे जो पारेख हे होती, पहा एक स्कॅम होता, त्यामध्ये सुद्धा यांनीच त्या स्कॅमला सुद्धा ओपन केलेलं होतं। आणि या ज्या आहेत या अर्थशास्त्रातील खूप मोठ्या पत्रकार आहेत। ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, पहा माहिती अधिकार कायदा 2005 अनुसार किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे? हा प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारण्यात आला होता, पहा तलाठी भरती 2019 ला सुद्धा हा प्रश्न विचारला होता। झेडपी भरती जी आहे 2018 मध्ये आय थिंक झालेली, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता। आणि TCS मध्ये जवळपास आपल्याला जो माहितीचा अधिकार कायदा आहे 2005 चा, त्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात। त्यामुळे हा जो कायदा आहे हा तोंडपाठ असणं, म्हणजे यातील जवळपास 70 ते 80 असे प्रश्न आहेत, हे आपल्याला येणं गरजेचं आहे। त्यावर आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर 30 दिवस। लक्षात ठेवायचंय, माहितीचा अधिकार कायद्यानुसार 30 दिवसाच्या आतमध्ये माहिती देणं हे बंधनकारक असतं। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, पहा गुजरातच्या मेहसाणा गावातील मोढेरा हे गाव डॅश ग्राम म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न मित्रांनो नेहमी विचारण्यात आलेले आहेत। तर मोढेरा हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मोढेरा हे जे गाव आहे या गावाला सौर ऊर्जा ग्राम असं म्हटलं जातं आणि हे जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरात या राज्यामध्ये आहे। गुजरात राज्यातील जो मेहसाणा जिल्हा आहे, मेहसाणा जिल्हा, तर मेहसाणा या जिल्ह्यामध्ये आहे पहा मोढेरा गाव आणि या गावाला सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखलं जातं। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, पहा फर्दापूरची लेणी किंवा रुद्रेश्वर लेणी अशी नावे कोणत्या लेणीची आहेत? पहा या ठिकाणी एक अशी लेणी आहे की त्या लेणीला फर्दापूरची लेणी देखील म्हटलं जातं आणि रुद्रेश्वर लेणी देखील म्हटलं जातं, तर ती लेणी कोणती आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर अजिंठा लेणी ही जी आहे यालाच फरदापूरची लेणी किंवा रुद्रेश्वरची लेणी असे देखील नाव आहेत. यावरती मित्रांनो अजून एक आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न विचारला होता की जी अजिंठा लेणी आहेत ही कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. जर आपण पाठीमागची पुस्तकं पाहिले तर त्यामध्ये औरंगाबाद असं नाव देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा औरंगाबादमध्येच आहेत, पण औरंगाबाद या शहराचं नाव बदलून सध्या छत्रपती संभाजीनगर ठेवण्यात आलेलं आहे. पहा छत्रपती संभाजीनगर हे जे आहे हे औरंगाबादचं नाव आहे सध्याचं, आणि कधी कधी आपल्याला नवीन ऑप्शनमध्ये छत्रपती संभाजीनगर हेच नाव येणार आहे. लक्षात ठेवा अजिंठा वेरूळ यामध्ये 3 जे पर्यटन स्थळ आहेत त्यामध्ये एक आहे पहा अजिंठा लेणी, अजिंठा लेणी, दुसरी जी आहे ती आहे पहा वेरूळ लेणी आणि तिसरं जे आहे पहा तर ते आहे दौलताबादचा किल्ला. पहा दौलताबादचा किल्ला, आपण त्याला देवगिरीचा किल्ला देखील म्हणतो. तर हे जे 3 पर्यटन स्थळ आहेत हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत. यावर सुद्धा आपल्याला 2 प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारण्यात आलेले आहेत. तर पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. तर पहा ऑप्शन क्रमांक 3 राजा बडे हे जे आहेत हे गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार आहेत. यावरती प्रश्न असा देखील विचारला होता की महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत म्हणून कोणत्या गीताला घोषित केलं गेलं आहे. तर गरजा महाराष्ट्र माझा हे जे आहे हे आपलं राज्यगीत आहे आणि हे कोणाचं आहे तर राजा बडे यांचं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बजेट 2023 मध्ये नव्याने प्रस्तावित केलेली अमृत धरोहर योजना ही योजना कशाशी संबंधित आहे. पहा अमृत धरोहर योजना ही योजना कशाशी संबंधित आहे. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट करून द्यायचं आहे, कारण हा प्रश्न आपल्याला SSC GD मध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा 2023च्या बजेटमध्ये हा प्रश्न आलेला आहे. पण अमृत धरोहर योजना ही जी आहे ही कशाशी संबंधित आहे तर ती आहे पाणथळ विकासाशी संबंधित. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी कोणाला नामनिर्देशित केलेले आहे. या ठिकाणी पहा परत आपल्याला 2 प्रश्न अजून येतात. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू यांनी संसदेचं वरिष्ठ सभागृह काय असतं, वरिष्ठ सभागृह कोणतं असतं तर राज्यसभा हे जे आहे हे वरिष्ठ सभागृह असतं. तर यामध्ये कोणाची नामनिर्देशित म्हणजे कोणाला नामनिर्देशित केलेलं आहे तर ते केलेलं आहे ऑप्शन क्रमांक 1 तर सतनाम सिंग संधू यांना नामनिर्देशित केलेलं आहे राज्यसभेसाठी. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे तांबे व पितळ या धातूंचे गंजण्यापासून संरक्षण होण्यासाठी त्याच्यावर डॅशचा थर दिला जातो. मित्रांनो पहा हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. पहा तांबे आणि पितळ या दोघांना गंज लागू नये आणि त्या गंजनापासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून त्यावरती एका नवीन धातूचा थर दिला जातो. तो धातू कोणता आहे तर तो आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर तो कथील हा धातू आहे आणि त्या धातूचा जर थर दिला तर पितळ आणि तांबे हे जे आहेत हे गंजण्यापासून वाचतात. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा राज्यस्तरीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा फेब्रुवारी 2023 मध्ये कोणत्या शहरात पार पडली होती. हा प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. पहा राज्यस्तरीय स्पर्धा आहे पहा खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा ही कधी झाली 2023च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये. ती कोणत्या शहरामध्ये पार पडली होती तर ती होती ऑप्शन क्रमांक 3 तर धुळे या शहरामध्ये पार पडलेली ती स्पर्धा आहे. कधी कधी आपल्याला जर राज्य विचारलं तर महाराष्ट्र या राज्यामध्ये झालेली स्पर्धा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते. कशाचा हवेचा दाब मोजण्यासाठी वापरले जाणारं जे डिव्हाइस आहे ते कोणतं आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर बॅरोमीटरचा वापर केला जातो पहा हवेचा दाब मोजण्यासाठी. या ठिकाणी जे तापमापक आहे याचा वापर केला जातो तापमान मोजण्यासाठी. काय तापमान मोजण्यासाठी. या ठिकाणी होका यंत्र जे आहे तर दिशा दर्शक यंत्र देखील त्याला म्हटलं जातं आणि दिशा दर्शवण्याचं काम जे आहे ते होका यंत्र करतं. कधी कधी रडार देखील या ठिकाणी आपल्याला येत असतं. लक्षात ठेवायचंय होका यंत्र बॅरोमीटर आणि तापमापक या तिघांचेही वापर काय काय आहेत हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 बॅरोमीटर हे जे आहे या उपकरणाने हवेचा दाब मोजतात.
यानंतरचा प्रश्न आहे ऑपरेशन सरधावा हे ऑपरेशन कोणामार्फत राबवले जातात? पहा, ऑपरेशन सरधावा हे जे ऑपरेशन आहे हे कोणामार्फत राबवण्यात येलेलं ऑपरेशन आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर भारतीय सीमा सुरक्षा दल. पहा, सीमा सुरक्षा दल म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF यांच्याद्वारे ऑपरेशन सरधावा हे जे ऑपरेशन आहे हे राबवलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये जशाच तसा केलेला होता. पहा, त्या ठिकाणी जवळपास 19% विद्यार्थी जे आहेत ते चुकीचं उत्तर देत होते. लक्षात ठेवा, ऑपरेशन सरधावा हे भारतीय सुरक्षा दल सीमा सुरक्षा दल यांचं आहे. ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोणत्या ठिकाणी तयार होणार आहे? पहा, आपल्या राज्यातील पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हे जे आहे हे कोणत्या ठिकाणी तयार होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर पुणे या ठिकाणी होणार आहे. पहा, आपल्या राज्यातील पहिलं इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर. आणि मित्रांनो, यावरती आपल्याला 2023 ला सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण इन्फ्रासॉनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो? या ठिकाणी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला विज्ञानावरती विचारण्यात आलेला आहे. पहा, इन्फ्रासॉनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद करण्यासाठी कोण यूज करतो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर वरील सर्व. म्हणजे पहा, यामध्ये व्हेल आहे, गेंडा आहे आणि हत्ती आहे. हे तीनही जे प्राणी आहेत हे इन्फ्रासॉनिक लहरी जे आहेत त्यांचा वापर करतात आणि त्याद्वारे एकमेकांशी त्या संवाद साधतात. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल, वरील सर्व. यानंतरचा प्रश्न आहे, पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढण्यास जेवढी उष्णता लागते त्या उष्णतेला काय म्हटलं जातं? पहा, विज्ञानावरील अजून एक प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढण्यास जेवढी उष्णता लागते त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं, पहा, ऑप्शन क्रमांक 2 1 कॅलरी. लक्षात ठेवा, 1 अंश वाढण्यासाठी काय म्हटलं जातं? त्याला 1 कॅलरी असं म्हटलं जातं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी घातलेली आहे? पहा, राज्यघटनेतील असं कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार अस्पृश्यता पाळण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2014 पासून ते 2023 पर्यंत पोलीस भरतीमध्ये जवळपास 9 ते 12 वेळा विचारण्यात आलेला आहे. आणि हा प्रश्न आपल्याला MPSCच्या मेन्समध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि प्रीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. आणि लक्षात ठेवायचे ते जे कलम आहे ते आहे कलम 17. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, कलर ब्लाइंडनेस हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही? पहा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. ज्याला कलर ब्लाइंडनेस आहे, तो जो की एक दृष्टीचा आजार आहे, तर अशी व्यक्ती ज्याला तो आजार आहे तो खालीलपैकी कोणत्या 2 रंगांमध्ये फरक दाखवू शकत नाही? आणि ते जे 2 रंग आहेत ते आहेत, पहा, ऑप्शन क्रमांक 1 लाल आणि हिरवा. या 2 रंगांमध्ये त्यांना फरक सांगता येत नाही किंवा ते फरक करू शकत नाहीत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने डॅशची स्थापना केली. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहा, तर 26 नोव्हेंबर म्हणजे आपण त्याला 26/11चा हल्ला म्हणतो आणि तो जो आहे 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेला होता मुंबई या ठिकाणावरती. लक्षात ठेवा, तर मुंबई या ठिकाणी झालेला जो दहशतवादी हल्ला होता तर त्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी एक नवीन संस्था स्थापन केली होती. आपण त्याला संघटना म्हणू शकतो. तर ती कोणती आहे? तर ती होती ऑप्शन क्रमांक 4 तर फोर्स 1 ही जी आहे ही एक नवीन स्थापना केलेला दल होतं की ते कशासाठी ठेवलं होतं? ते 26/11च्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सुरू केलेलं होतं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, चांगदेव, सुपनदेव, उपनदेव आणि नाझरदेव हे गरम पाण्याचे झरे आहेत. तर हे झरे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? पहा, या ठिकाणी आपल्याला जिल्ह्याचं नाव विचारलेलं आहे. कोणते कोणते झरे आहेत? पहा, चांगदेव, सुपनदेव, उपनदेव आणि नाझरदेव हे जे झरे आहेत गरम पाण्याचे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ते आढळतात, पहा, ऑप्शन क्रमांक 1 तर जळगाव या जिल्ह्यामध्ये आढळतात हे गरम पाण्याचे झरे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिले अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेले होते?
कोणत्या वर्षीच्या ऐवजी अजून एक तुम्हाला प्रश्न आहे, ते कोणत्या शहरात आहे हे या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगायचं आहे. पहा, देशातील आपल्या पहिलं अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलं, तर ते स्थापन करण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3 2013 या वर्षी. 2013 या वर्षी स्थापन करण्यात आलेलं आहे अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 22 प्रश्न. या 22 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉईन करा, म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.